नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 10व्या म्हणजे मकर राशीच्या एप्रिल 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील दशा, महादशा, ग्रहस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे असं जरी असलं ना तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातलं दैनंदिन राशी भविष्य, म्हणजेच शुभ अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. तर मंडळी, म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये दैनंदिन व मासिक राशी भविष्य आपण अनुभवणार आहात. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया हा एप्रिल महिना आपल्या मकर राशीसाठी नक्की काय सांगतोय. आपल्या भाग्यस्थानाचा म्हणजे नवम स्थानाचा स्वामी ग्रह आहे बुध. हा 10 एप्रिल पर्यंत कुंडलीच्या दुसऱ्या घरातून म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे आणि याला मिळणार आहे राहूची साथ, ज्याचा लाभ जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी विशेष चांगला होताना दिसेल. तर 10 एप्रिल नंतर हाच बुधग्रह कुंडलीच्या तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे व ज्याला शनी आणि मंगळ या ग्रहांची साथ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना जमीन जुमला, विद्युत उपकरणं, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, वाहन, आधुनिक तंत्रज्ञान या विषयामध्ये काही नवीन कामगिरी, नवीन निर्णय घ्यायचे आहेत, नवीन कामगिरी सुरू करायची आहे, त्यांनी अवश्य निर्णय घ्यायला, विचार करायला, कृती करायला हरकत नाही. तर रवी ग्रहाची साथ सुद्धा या महिन्यात अनुक्रमे कुंडलीच्या तिसऱ्या व चौथ्या घरातून आपल्या राशीला मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कामांमध्ये लाभ उत्तम मिळते. तसेच सरकारी घरकुल योजनेचा लाभ काही मंडळींना घ्यायचा असल्यास अवश्य घेऊ शकता. रवी ग्रहाची साथ सुद्धा मिळेल. आपल्या कार्याला, आपल्या कुटुंबांची आणि भावंडांची साथ या महिन्यात उत्तम मनासारखी मिळताना दिसेल. त्यामुळे बऱ्याच काळापासून कुटुंबियांबरोबर बिघडलेले नातेसंबंध पुन्हा एकदा सुधारण्याची संधी हा कालखंड आपल्याला देत आहे. पुढाकार मात्र आपल्याला घ्यायचा आहे. शुक्र ग्रह 19 एप्रिल पर्यंत चतुर्थ स्थानातून गोचर भ्रमण करणार असल्यामुळे घरासाठी काही महत्त्वाच्या व मौल्यवान गोष्टींची खरेदी करण्याचा हा योग आहे. तसेच भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीसाठी हा काळ शुभ राहील. घराच्या रंगरंगोटी, इंटेरियरच्या विचारात असाल तर अवश्य निर्णय घेऊ शकता. ज्यांची घरासाठी बँकेतून लोन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांना आनंदाची बातमी या काळात कानावर पडताना दिसेल. 19 एप्रिल नंतर शुक्र ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये वृषभ राशीमध्ये कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. याचा संबंध आणि त्याचा फायदा प्रेमसंबंध, नवीन नातेसंबंध, संतती, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभ मिळवून द्यायला होईल. जी मंडळी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय किंवा मुलांच्या वैवाहिक जीवनासाठी विवाहाचे निर्णय घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा शुक्र ग्रहाचा योग शुभ राहणार आहे. कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना हा कालखंड शुभ परिणाम देणारा आणि वाढवणारा राहील. मात्र इतर विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या विषयापासून भटकण्याचा हा योग असल्यामुळे काळजी मात्र घ्यायची आहे. या काळातल्या महत्त्वाच्या परीक्षा देतात. इंटिरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, फोटोग्राफी, नाटक, सिनेमा, कला कौशल्य अशा क्षेत्रात ज्यांना नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी ही शुभ पर्वणी असेल. शुक्र ग्रह हा कला कौशल्य याचबरोबर गूढशास्त्र, अर्थशास्त्र याचा सुद्धा कारकग्रह असल्यामुळे फायनान्स, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रेकी, हिलिंग अशा विषयांच्या अभ्यासासाठी सुद्धा हा कालखंड मनासारखा शुभ परिणाम देणारा राहणार आहे. शुक्र ग्रहाचा हा शुभयोग नोकरदार मंडळींना नोकरीत आर्थिक लाभ मिळवून द्यायला मदत करेल. तर व्यावसायिक मंडळींना जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी आणि अर्थातच व्यवसाय वृद्धीसाठी लाभाचा राहील. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे अशा मंडळींना
या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्या कामाचे पूर्वनियोजन अत्यंत काटेकोरपणे करणं महत्त्वाचं राहील. आपल्या आरोग्याचा या महिन्यातला विचार करता पित्त, ब्लड प्रेशर आणि घशाचे आजार जरा जास्त सांभाळावे लागतील. एखादी शस्त्रक्रिया या महिन्यात शरीरावर संभवते तेव्हा काळजी घ्या आणि योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची माहिती आम्ही पाठवतो ती आधी जाणून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता फायनान्स, फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग, स्टील, FMCG, बँकिंग, इन्फ्रा, ऑइल, IT, केमिकल, लॉजिस्टिक असे बरेचसे सेक्टर फायदा द्यायला तयार होतील. मात्र योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आणि गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी 19 एप्रिल नंतर चांगल्या लाभाचे योग आहेत, तेव्हा अवश्य तयारी ठेवा आणि लक्ष द्या. मंडळी, तर ही होती आपल्या एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी शुभ आणि भाग्य वाढवणारी राहणार आहे. ती म्हणजे 1 ते 7 एप्रिल हे महिन्याच्या सुरुवातीचे 7 दिवस अतिउत्तम महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी राहणार आहेत. यात्रा, मांगलिक आणि धार्मिक कार्य, महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यासाठी शुभ दिवस असतील. कुटुंबातील वडीलधारी मंडळींची, मित्रपरिवाराची चांगली साथ मिळेल. तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि सहाय्य सुद्धा आपल्याला मिळवायला हरकत नाही. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे दिवस शुभ राहतील. नोकरदार मंडळींसाठी विशेष शुभ असणारे हे दिवस असतील. 8, 9, 10 एप्रिल हे पुढचे 3 दिवस मात्र थोडं सावधानता राखा असं सांगणारे आहेत. व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीची आपल्याला काळजी घेऊनच व्यवहार करावे लागतील. स्वतःच्या आणि कुटुंबातील मंडळींच्या आरोग्यावर या काळात जरा जास्त लक्ष द्या. मात्र परदेश गमन आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातली एखादी संधी आली तर त्यावर ती घ्यायला अवश्य मागे पुढे पाहू नका. 11 ते 16 एप्रिल हे पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, असलेल्या कामाचा वेग वाढवण्यासाठी उत्तम. कुटुंबासाठी, स्वतःसाठी नवीन कार्याशी जोडण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. मानसन्मान, प्रतिष्ठा कार्याच्या माध्यमातून मिळताना दिसेल. गुंतवणूक, नवीन आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्याची संधी या काळात उत्तम आहे. त्यामुळे अवश्य प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा हा काळ शुभ राहील. 17-18 एप्रिल थोड्याशा घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता वाढवणारे दिवस, परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदीसाठी उत्तम दिवस. भूमी, भवन, वाहन, जमीन, जुमला, शेती यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार, गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस शुभ असतील. 19-20 एप्रिल विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस महत्त्वाचे असतील. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक अवश्य करू शकता. 21, 22, 23 एप्रिल हे पुढचे 3 दिवस मात्र जरा आरोग्यावर लक्ष द्या. आरोग्य सांभाळा. व्यवहारातील महत्त्वाचे मोठे निर्णय घेणार असाल तर व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या, काही करू नका. विरोधकांवरती लक्ष ठेवा. 24-25 एप्रिल हे पुढचे 2 दिवस महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, चर्चा घडवून आणण्यासाठी शुभ असतील. तसेच लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यवसाय, उद्योग या विषयातले काही महत्त्वाच्या निर्णयांवरती अंमलबजावणी अवश्य करू शकता. 26-27 एप्रिल व्यवहारातली सावधानता मात्र बाळगा. दगदग आणि मानसिक ताणतणाव थोडं कमी करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तर महिन्यातले शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 एप्रिल महत्त्वाच्या कामासाठी शुभ असणारे हे दिवस असतील. धर्मकार्य, मंगल कार्य, आध्यात्मिक गोष्टी सुद्धा या काळात करू शकता. तर आपल्या कार्याला आपल्या भाग्याची साथ उत्तम मिळेल. तर मंडळी, ही होती एप्रिल महिन्यातील दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील आध्यात्मिक साधना शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायची आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ आणि शुक्रवारी 16 पाठ अवश्य करा. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या मकर राशीची एप्रिल महिन्यातील मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा.
आणि हो, आवडला असेलच तर लाईकसुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तर परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन करू शकतं, पारायण सुद्धा करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली 108 नावांची संकलित केलेली काही महत्त्वाच्या देवदेवतांची नावे व काही महत्त्वपूर्ण ग्रहांची नावं यामध्ये आहेत. ₹151 फोनपे करून आपण हे पुस्तकही मागवू शकता. तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष अगदी 1 ते 14 मुखी मागवू शकता. विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्या मकर राशीच्या सर्वच मंडळींना आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात कुंभ राशीची माहिती जाणून घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.